कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्निकम्. नमस्कार. हा श्लोक ऐकल्यासारखा वाटतोय नाही का? हा श्लोक येतो तो वाल्मिकी रामायणामध्ये बालकांडातल्या 23व्या सर्गाच्या सुरुवातीला. महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मण यांना घेऊन पायी त्यांच्या आश्रमाकडे निघालेत. कारण तर तुम्हाला माहितीच आहे की विश्वामित्रांनी सुरू केलेल्या यज्ञाचं रक्षण करायचं आहे. ह्यात जाणून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या काही गोष्टी मला इथे नमूद करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे महर्षी विश्वामित्रांसोबत राम आणि लक्ष्मण हे पायी चालत जात आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, राजाची मुलं असूनसुद्धा ते गवताच्या शय्येवरती निजत आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राम आणि लक्ष्मण यांच्यामधला पराक्रम जागृत ठेवण्यासाठी महर्षी विश्वामित्र त्यांना उत्तिष्ठ नरशार्दूल म्हणजे नरसिंह अशी हाक मारतायत. याबरोबरच विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांना असंही सांगतायत की तुमची जी काही आह्निका आहेत, तुमची जी काही सकाळी उठल्यावर करण्याची क्रियाकर्म आहेत ती पटपट आवरा. कर्तव्यम दैवमान्निकम. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की विद्यार्थी दशेमध्ये त्यांची दिनचर्या ही अशा पद्धतीची होती. आज जगामधल्या अनेक भागांमध्ये किंवा भारतातही मिनिमलिझम किंवा स्लो मुवमेंट यासारख्या अनेक चळवळी सुरू आहेत. परंतु या चळवळींचं मूळ हे आपले दिनचर्येत आहे. आपली बदलत चाललेली दिनचर्या आजच्या अनेक समस्यांचं मूळ आहे. मला सांगा, आपल्या दिनचर्येतल्या अशा कुठल्या गोष्टी आपण बदलू शकतो की ज्यामुळे या जागतिक समस्या सहजपणे सोडवल्या जाऊ शकतात? विचार करा बरं.